पुढे चालणाऱ्यांना वाट द्या, मागे राहणाऱ्यांना साथ द्या आणि कमजोर पडेल त्याला हात द्या. आता माझा मित्र थोडासा वीक पडलेला आहे. माऊली, आपला वरुण देव म्हणजे पाण्याचा देवता, बाजार गल्लीला पाणी पुरवतो आपले मामा. एक्सपिरियन्स घाट बघायला चांगला आहे पण चालताना खूप डिफिकल्ट आहे. असा गाडीत बिरीत आपण चांगलाच वाटते घाट पण रामकृष्णारी माऊली. कसं वाटलं? काय खाल्लं आपण? हेल्दी चपाती आणि पीनट बटर. विठुमाई सकाळ मित्रांनो, आज आहे दिवस 4. आता आपण निघालेलो आहे आई एकविरा क्षेत्र, तिथे आपला आज मुक्काम आहे आपल्या डोंगरी गल्ली तरुण मंडळाच्या चाळीमध्ये. तर आता आपल्याला घाट चढायचा आहे. आज घाटात चढू, बापदेवाचं दर्शन करू. बापदेवाजवळ बहुतेक आपला नाश्ता असेल. त्याच्यानंतर आपण आपलं मुक्कामात पाहतो घाटाचं, खंडाला घाट. रामकृष्ण हरी. रामकृष्णारी माऊली. तर आज आपण उठलेलो आहे 4 वाजता आणि 4:45 वाजता आपण प्रवास सुरू केलेला आहे आपला पायवाट. तर तुम्हाला तर सांगितलेलंच आहे आज आपल्याला कुठे जायचं आहे. तर बघूया. आता मेन जे माईक आहे ना ते कुठल्या बॅगेत ठेवलं माहीत नाही. आता वर हेअरबीर असेल तर जास्त व्हिडिओ काढता येत नाही, असे बॅकग्राऊंडचे आवाज तुम्हाला जास्त येतील माईक न भेटल्या कारणाने. तर थोडंसं ॲडजस्ट करा. पुढच्या मुक्कामाला ते माईक कुठे ठेवलं ते शोधतो आणि पाऊस नसेल तेव्हा चांगल्याप्रमाणे कॅप्चर करायला ट्राय करतो, जेणेकरून तुम्हाला आवडेल. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर. मी मोनित चिखले तुम्हाला दाखवणार आहे लवकरच पंढरपूरचं दर्शन. रामकृष्णारी व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रामकृष्णारी. गोपाल भाऊ चला. रामकृष्णारी माऊली. तर माऊली कसं आहे, मी 21 दिवसाच्या आव्हानातच तुम्हाला मी क्लिअर केलं होतं की सोबत आपल्यासोबत एक पाण्याची बाटली ठेवा. आता आपला जो आपली सोयीस्कर करतो तो जेवण बनवत असतो, तो पोचेल नाही पोचेल आपण त्याच्या भरोशावर राहतो. मी तर 21 दिवसाचं आव्हान हेच म्हणलं, कुणाच्या भरोशावर राहू नका. तो येईल, नाही असं नाही, पण आपल्यापुरती अर्ध्या लिटरची बॉटल सोबत ठेवा. आता मी बॉटल सोबत ठेवतो तरी मी 50-60 लोकांना कशी पुरवू ती बॉटल? राग नका मानू. तर मला पण प्रॉब्लेम होतो ना, मी आपल्या घेतो. एक तर मार्ग असा येतो काय, तिथे पाणी जेवण आपल्या टेम्पोत जात नाही, तेव्हा काय करायचं? मी आव्हानमध्ये सांगितलेले सगळ्या सोयी वस्तू आपल्यासोबत ठेवा. तर मी पीनट बटर हे आणि चपाती खाल्ली, बॅगेत ओट्स वगैरे ठेवले. का? मला भूक लागली, मी खाऊ शकतो. तर तुम्ही पण तसं करा. तुम्हाला ते वजन होतं, मग तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहता. मग सोय करायला, सेवे करायला मला काय प्रॉब्लेम नाही, पण माझं एक माणसाचं मी किती माणसात शेअर करू? बरोबर ना? मी एक माणसाचं जे बॅगेत ठेवतो ते मी 50-40 माणसांना नाही शेअर करू शकत, म्हणजे पुरणारच नाही. ते एक प्रसादीसारखं द्यायला लागेल. मग मला काय भेटेल, तुम्हाला काय ऊर्जा भेटेल? तो आपला माऊली येईल, तो येईलच. थोडं लेट होते, काय असू शकते, तर तुम्ही ॲडजस्ट करा. कारण की आपली वारी आहे ना, ते आपल्याला हसत खेळत पार पाडायचं आहे आणि आपल्या सुखसुविधा आपल्यासोबतच घेऊन जायचं आहे. म्हणून तुम्हाला मी टिपमध्ये सांगितलं, एक बॅग सोबत ठेवा. त्यात गरजेपुरती तरी सामान घ्या की तुम्हाला ऊर्जा येईल, जेणेकरून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आणि मेन महत्त्वाचं तर पाणी आहे. पण एवढे चालतो ना, एवढा घाम येतो ना, भर पावसात भर थंडीत,
ते विचार कर, आपल्या अंगातून सर्व पाणी निघतं, मग एक बॉटल हातात घेतलीच पाहिजे. आता माझी बॅग तेवढं वजन असते, त्यात मला जे लागते ते मी घेतो. तुला हातात रेनकोट सर्व का उद्या आपल्याला कोणाकडे मागायची गरज नाही पडली पाहिजे. बघ, पांडुरंगाने मला हेच दिलं वारी करून की मला अजूनपर्यंत कुणाचे पाय पकडायला नाही आवडेल पांडुरंगाने, आणि मला पांडुरंगाने मागायला नाही भाग पाडलेला आहे, लोकांना द्यायला भाग पाडलेला आहे की माझ्याकडे जे असेल मी देऊन टाकतो, भले एक घास. पण ही विनंती हीच आहे का तुम्ही ट्राय करा, आपण स्वतःची काळजी घ्या. माझं म्हणणं असं नाही आहे की मला तुम्हाला काय द्यायचं नाही, माझ्याकडे सर्व आहे, सर्व घ्या, पण स्वतःच्या गरजेपुरती घ्या. कारण की मी जेवढं आणलं महिन्याभराचं ते एक दिवसात संपेल, एवढे आपण लोक आहे. तर रामकृष्णारी, राग न मानता, छोटा मुलगा समजून मला क्षमा करा चुकलं असेल तर. भेटूया आपण पुढे. रामकृष्णारी. अशी सोबत ठेवली पाहिजे जेणेकरून आपलं डिहायड्रेशन म्हणजे आपल्याला पाण्याची गरज असते ते पाणी मिळून जाईल आणि आपल्याला चालीला वेगळाच वेग भेटेल. रामकृष्णारी. रामकृष्ण. टायमावर रामकृष्णारी. माऊली बघा मित्रांनो, पाणी आलं. मित्रांनो, तुम्हाला मी आधीच सांगितलं हातात थोडीशी बाटली घ्या, कारण की आपली जी माऊली सेवेकरी आहे ना, थोडं लेट का ना होईल, पण तो नाही येणार असं नाही, तो येणारच. माऊली आपल्याला पाठवणारच. तर थोडीशी ऊर्जेसाठी थोडीशी एक बॉटल सोबत ठेवा, आणि थोडं लेट झालं तर आपला माऊली आपल्याला नक्की आपली ऊर्जा भागवेल. कारण की माऊली नसेल तर आपले पायवाट कशी चालेल, तर आपल्याला ऊर्जाच नाही भेटेल. तर रामकृष्णारी. रामकृष्णारी. रामकृष्णारी माऊली. बघा मिलन माऊली आलेला आहे, पाणी वगैरे पिलं, ऊर्जा आली, बॅगेत तर होती बॉटल, पण टायमावर आले तर बरं वाटलं. कसं आहे आता मी माझं पर्सनली सांगतो, मी जसा हेल्दी लाईफस्टाईल थोडासा जगतो. असं नाही की माझी बॉडी एकदम आर्नॉल्डसारखी दिसली पाहिजे, की मी चांगला दिसलो पाहिजे. मला असं मेंटली स्ट्रॉंग राहायला आणि फिट राहायला आणि हेल्दी लाईफस्टाईल जगायला आवडते. ते माऊली लोकांचा म्हणजे थिंकिंग का असते की ते ऑप्शन नसते, जे भेटेल ते खायला लागते. जे ऑप्शन नसते ना, ते ऑप्शन आपल्याला बनवायला लागते. आपण स्वतः त्या वस्तू कॅरी करायला लागते, तेव्हा जाऊन आपण आपली गरज पुरवतो. कारण की हा विषय डीप जाईल. आपल्याला ॲटलिस्ट आपण जेवढं वजन आहे ना, ॲटलिस्ट तेवढं प्रोटीन तरी पाहिजे. लो प्रोटीनने आपल्याला थकवा येतो, चालायला प्रॉब्लेम होतो, पायाला क्रॅम्प, पाय पण भरू शकतात. बॉडीत प्रोटीन असलं ना, प्रोटीन तुम्ही हसत खेळत वाढी करा. प्रोटीन म्हणजे का प्रोटीन पावडर नाही, ज्या भाज्यांमध्ये प्रोटीन असतो, ज्या पदार्थात प्रोटीन असतो, पदार्थाचा प्रोटीन. कारण की गोळ्या बिल्या खाऊन आपण नाही बाबाची बॉडी बनवत. आपल्याला काय बॉडी बिल्डिंग नाही करायचं आहे, मेंटली आणि फिजिकली थोडंसं फिट राहायचं बस. रामकृष्णारी. आणि तुम्हाला एवढं आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा रामकृष्णारीला, आणि काय चुकलं असेल तर माफ करा. रामकृष्णारी. रामकृष्णारी. रामकृष्णारी माऊली.
बाप देवाची भक्तांना साठ आई एकविरेचा आशीर्वाद घेऊन पंढरी चाललो पायी पायी. रामकृष्ण हरी. सगळे भेटलेले आहे बघू शकता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आपला वरुण देव म्हणजे पाण्याचा देवता, बाजार गल्लीला पाणी पुरवतो आपले मामा. काय बोलता रामकृष्ण? वरुण देव आहे आपले वरुण देव. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय बोलता आतिश भाऊ, कसं वाटलं प्रवास? बापदेवांची भक्तांना साथ, आई एकविलेचा आशीर्वाद घेऊन पंढरी चाललो पायी पायी. पायी पायी चाललो, पण बरं वाटलं सकाळी लवकर निघालोबद्दल. मी सुगावत होता घाटामध्ये आलो, शिंगोबा मंदिराजवळ जरा बरा आनंद झाला बिना पावसाने. अजून बघूया किती चाललं तर 12 किलोमीटर लोणावळा चिक्की, मगनलाल चिक्की, इकडे भेटू आपण परत उसळपा खायला. आनंद जर झालाच पाहिजे, कारण की आनंदच तर देवाचं रूप आहे. आनंद सच्चिदानंद आहे, भगवंताचं स्वरूप आहे. देहाला विसरणं म्हणजे भगवंताची भेट होय, आणि देहाला विसरण्याची ताकद मात्र पंढरीच्या वारीमध्ये आहे. वारीमध्ये रामकृष्ण हरी. आवाज बसला नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण माऊली, आम्ही फोटो काढत आहे सर्वांचे, आपलेच फोटो काढत नाही. हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता लवकरच मंकी पॉईंट येणार आहे, तर आम्हाला आता फोटोग्राफी भरपूर करावी लागेल वाटते, कारण की सर्वांचे फोटो काढत काढत सर्व एक 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 निघतील, आणि मी फोटोग्राफर किमीशा प्रोडक्शन नाही तर तुमची प्रोडक्शन इथे बनवून राहील. लागणं का म्हणून मित्र आहेत, त्यांना ऑर्डर द्या. आता मंकी पॉईंट आल्यावर मोनिश फोटो, मोनिश फोटो, मोनिश फोटो, मोनिश फोटो, पण मोनिशचा फोटो कोण काढेल? रामकृष्ण हरी. चला निघालेले आहे, निघालेले आहे भाऊजी. चालू आहे भरपूर भरपूर धमाल येत आहे वारीमध्ये. तर यश, कसं वाटलं तुम्हाला दिवस 30रा लोणावळा घाट चढायला? तुमचं एकदम मनापासून आम्हाला एक्सपिरियन्स सांगावे. एक्सपिरियन्स. आज बघायला चांगला आहे, पण चालताना खूप डिफिकल्ट आहे. असा गाडीत बिरीत आपण चांगलाच वाटते घाट, पण पायी जाताना घाट एकदम चांगलं, एकदम व्यवस्थित आहे. डेंजर पण आहे, म्हणजे खूप दम लागते असं चढणं, पण मजा येते. आणि मिलन काका आपल्याला टायमावर पाणी चहा घेऊन येतात, ते आम्हाला काय होत नाही. रामकृष्ण हरी माऊली. मिलन माऊली, तुम्ही आहे तर आमची वारी एकदम म्हणजे एकदम इझिली होते. जर तुम्ही नसाल तर आमची वारी कशी होईल हाच आम्हाला प्रश्न येतो. तर तुम्हाला सेवा करायला कसा आनंद येतो जर आम्हाला मिळेल तर सांगायला. वारकरी म्हणजे एक माऊलीचं रूप होता, मला माऊलीची सेवा करायला हे माझं भाग्य आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. काय बोलता मामा? रामकृष्ण हरी. पंढरपूर वारीचा 4था दिवस. आपण खोपोलीवरून निघालो 4 वाजता. एकविरेच्या दर्शनाला जाणार आहोत. तिकडे आपली वस्ती आहे. रामकृष्ण. खोपोलीचा घाट आता चढत आहे. बापदेवांचं दर्शन घेतलं आहे. चहा पाणी झाले मिलन तुमची यांच्या कृपेने, आणि आता आपण सुरुवात करतो घाट चढायची. रामकृष्ण हरी. माफ करा मित्रांनो, आज आहे आपला दिवस 4था. श्री क्षेत्र आई एकविरा कार्ला मंदिर, तिथे आपण जाणार आहे, आणि तिथे तुम्हाला आई एकविरा माऊलीचं दर्शन घ्यायला भेटलं तर दाखवू, कारण की आम्हाला न्यूज आलेली आहे की मंदिर बंद आहे, पण कोणाला जायला देत नाही आहे. आता आमचं नशीब चांगलं आहे की कसं आहे की दर्शन भेटते की नाही, तर तुम्हाला दर्शन दाखवता येतं की नाही ते आपण नक्की बघू. नडालला पण तुम्हाला दर्शन, नडालचे 4 देवांचं दर्शन दाखवताना आलं आहे. क्षमा करावी, कारण की आमच्या ट्रॅक पॅन्ट्या आमच्या बॅगेमध्ये होत्या, बॅग टेम्पोत होत्या, आणि हाफ पॅन्ट तिथे अलाउड नव्हती, म्हणून तिथे आम्हाला जाता नाही आलं आणि तुम्हाला दर्शन दाखवता नाही आलं. तर रामकृष्ण हरी. आणि वर्धविनायकमध्ये आतमध्ये व्हिडिओ करायची अलाउड नसते, म्हणून गणपती बाप्पांचं सुद्धा व्हिडिओ काढता नाही आलं. हॅप्पी पंढरीमध्ये अलाउड होतं, म्हणून जसं दाखवता येईल तेवढं काढलं, आणि अजून पण तुम्हाला आम्ही नक्कीच काही नाही काय दाखवू. तर रामकृष्ण हरी. आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही बनून नसाल तर आपल्या चॅनलला काय करायचं? शेअर करा. मी आता वेस्ट सुद्धा लोणावळ्याचा मॅप्रो दाखवतोय, मोनिश मॅप्रो दाखवणार. रामकृष्ण हरी. काल भैरव माहेरी, आणि ती काल भैरव. रामकृष्ण हरी. काल भैरव महाराज की जय.
रामकृष्ण हरी. तर माऊली काय टीप देणार आपल्याला, म्हणजे कसं काय आजचा विषय? विषय घाट आहे, थोडंसं बघून केअरफुली गाड्या वगैरे बघून चाला, रस्त्यावर हळूहळू चाला. हळूहळू चाला, सेफ. आरामात चाला, मजेत चाला, हळूहळू चाला, त्रास करू नको घ्या, कारण की आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, बरेच दिवस आपल्याला काढायचे आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कृष्णारी माऊली. रामकृष्णारी. गोपाल भाई. आजचा टास्क आहे खंडाळा घाट. खूपच हे आहे, डिफिकल्ट आहे, बट एनिवे तुमच्यासोबत पाणी, एनर्जी ड्रिंक जे नॉर्मल असतं ते सतत पित राहा आणि कुठे स्टॉप नका करू अचानक. हर एक 2-2 मिनटाला स्टॉप केल्याने थोडासा प्रॉब्लेम होतो. बरोबर. हळूहळू चालवा, हळूहळू चाला, चालेल. रामकृष्ण. घाट आहे त्यामध्ये थोडासा म्हणून माऊली मी बोललो असतो आपल्याकडे एक एनर्जी ड्रिंक म्हणजे इलेक्ट्रिक पॉकेट या ORS तरी ठेवा, कारण की पुन्हा कोणाला घाट चढायला ना प्रॉब्लेम होतो. तर आपण कोल्ड्रिंक घेतो दुकानातून, त्यातून तात्पुरता आराम भेटतो, पण ORS एनर्जी ड्रिंक घेतली ना आपल्याला नाही करून 1-2 तास तरी आराम भेटतो, बरोबर की नाही? तर माऊली आता गोपालभाई ॲज अ फिटनेसमध्ये बरीच वर्ष टाकलेले आहे, तर आज खंडाला घाटाबद्दल आणि फिटनेसबद्दल, वारीमध्ये कसं आपल्याला स्वतःला फिट ठेवायचं, सावरायचं, त्यात गोपाल भाऊ आपल्याला सांगतील. रामकृष्ण. गोपाल भाऊ. हां, जसं की जेवण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठेही बसून काही जसं की फास्ट फूड ते थोडासा अवॉइड करा. जे बनलेलं घरात किंवा आपल्या जिथे आपण चाललो आहे तिथे जे जेवण बनतं त्यामध्ये मूग असते, मटकी असते, प्रोटीनचा सोर्स असतो, ते फुलफिल करा. म्हणजे कसं तुम्हाला चालायला थोडासा एनर्जी भेटेल आणि थोडेसे स्वतःकडे पण काहीतरी कॅरीज करा, जसे नट्स असतात ते वगैरे, ड्रायफ्रूट्स असतात ते थोडेसे कॅरी करा. बाकी आपला प्रवास खूप चांगलं होईल आणि हसत खेळत राहा. रामकृष्ण. रामकृष्णारी माऊली. घाट चढायला आनंद पण होतो. कसा आहे पांडुरंगा, मी एवढंच मागतो, माझ्या मागच्या पावलापेक्षा माझं पुढचं पाऊल चांगलं राहू दे, बस हीच पांडुरंगाकडे प्रार्थना आहे. आठवीन पाय हाच माझा नवस, आठवीन मी पाय हाच माझा नवस. रामकृष्ण हरी. माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्णारी माऊली. मी तर हेच म्हणीन, कर्म चांगले ठेवा, कर्म आपल्याला चांगलेच पाहिजे, कारण की भक्ती तर रावण पण करत होता. बघा, स्वतः देव म्हणतात, तुम्ही माझी पूजा नाही केली चालेल, माझं वाऱ्या नाही केल्या चालतील, पण कुणाचं वाईट करू नका. जेव्हा तुम्ही कुणाचं वाईट करता आणि तो देवाजवळ जाऊन रडतो, तेव्हा त्याची आपल्याला तिप्पट किंमत चुकवावी लागते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आता मी पुढे जाऊन सर्वांना कॅप्चर नाही करू शकत, कारण की मी व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेलं की आपला जो मित्र कुठे कमी पडत असेल तर त्याला साथ द्या. मी आधीच म्हणलं, पुढे चालणाऱ्यांना वाट द्या, मागे राहणाऱ्यांना साथ द्या आणि कमजोर पडेल त्याला हात द्या. आता माझा मित्र थोडासा वीक पडलेला आहे, त्याच्यामुळे मी काय व्हिडिओच्या मार्फत सर्वांना दाखवतो का जात नाही, कारण ही पांडुरंगाची परीक्षा आहे. मी माझ्या मित्राला मुक्कामावर व्यवस्थित घेऊन जाईल. दुसरे पण मित्र आहे, जर त्याच्यासोबत कोण चांगला मित्र थांबला तरच मी तुम्हाला सर्वांना कॅप्चर करायचा प्रयत्न करेन. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता आमची ही गँग भेटलेली आहे, मित्र मंडळ. रामकृष्ण हरी. जेव्हा सर्व मित्र भेटतात, एकत्र चालतो तेव्हा चालायचा आनंदच वेगळा होतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खाली थोडी चढा नाही म्हणून त्रास होतोय, काही नाही, माऊलीचं नाव घ्यायचं राहा, हां. तुम्ही फटाफट
तुझे पाय चालू लागतील आणि जे पण वीक पडतील त्यांना साथ द्या, हां कारण उद्या तुम्ही पण वीक पडणार, हा. तुम्हाला पण कोण साथ देईल. साथ दे. म्हणून माऊली मी हेच म्हणेन, कर्म चांगले ठेवा. कर्म चांगले असेल ना कर्म, तर आपल्याला आपल्या वाईट दिवसाची चिंता करायची गरज नाही. बरोबर. आपली चिंता स्वतः पांडुरंग करेल. एवढे कर्म चांगले ठेवा. आज मी माझ्या मित्राची साथ देतो, उद्या कुठे मी असेल कोण माझी साथ देईल. रामकृष्ण हरी. कृष्णारी माऊली. आता माझे मित्राचे वडील भेटलेले आहे, म्हणजे गौतम काका म्हणजे माझे पण वडील, जे शिर्डीला आमची भरपूर सेवा केली, सेवेकरी नेहमीच सेवा करतात निःशुल्क माने, एकदम श्रद्धेने प्रामाणिकपणाने, कारण की त्यांना असं वाटते की वारकऱ्यांची सेवा हीच माझ्या साईची सेवा, हीच विठ्ठलाची सेवा. तर आता आपले वडीलधारे गौतम काका आपल्याला 2 शब्द बोलली, माईक नसल्यामुळे थोडा ॲडजस्ट करावे गाड्यांचा आवाज. तर गौतम काका 2 शब्द सांगावे आपल्याला. हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुकोबा महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही एकविरीच्या दर्शनासाठी आज खंडाळा घाट चढत आहे. थोड्याच वेळात घाट पूर्ण होणार आहे आणि आम्ही एकविराईचे बंधू हरिदेव यांचे दर्शन घेऊन एकविरीच्या इकडे प्रस्थान करणार आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता कसे वडीलधारे आपले माणूस भेटले तर आपल्याला चिंता नाही, की आपण आता ते लोक म्हणतात की तू जा सर्वांचे व्हिडिओ काढ. आता माझा वडील भेटलेला आहे, आम्ही दोघे येऊ आरामात. तर बघतो मी, ट्राय करतो. इच्छा तर होत नाही, सोबत चालायची इच्छा होते. तर आता मिलन माऊली आलेली आहे, थोडीशी ऊर्जा घेऊया, नंतर भेटू आपण पुढे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चढून खूप थकान झाली होती, पण मिलन माऊली आले यामुळे आम्हाला पाण्याची सोय तरी झाली. खूप बरं वाटलं, थोडी थकान तरी दूर होते पाणी पिल्याने. रामकृष्ण हरी. धन्यवाद मिलन माऊली. धन्यवाद मिलन माऊली. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद मोनिश माऊली मला चालवल्याबद्दल. अजून खूप आहे, नंतर मॅप्रोला तुम्हाला भेटू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वेडिंग वंडर मी वेसावकर. रामकृष्ण हरी. आपला खंडाला घाटात इतकं बितकं एवढं चालायला पण बरं म्हणजे वाटतं. आता हवा आली तर बरं वाटलं नाही. खूपच बरं वाटते आणि असं क्लायमेट असं चालून चालायला मजा येईल. बरोबर बरोबर. मजा येईल. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. आता मित्रांची साथ असेल तर चालायला तर मजा तर येणारच ना. रामकृष्ण हरी. सगळीकडे फॉग आहे. बाबा माकुल टावेल. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. मस्तपैकी आता ओट्सचा नाश्ता केलेला आहे. जसं काय आपण सोबत ठेवलं पाहिजे बिस्किट बरोबर की नाही. आताच काहीतरी बिस्किट जसं ज्यांना जमेल ते. तर मी मोस्टली ओट्स, ॲरिमा बीन्स, रोस्टेड सोया चंक, गूळ आणि चणे, शेंगदाणे सोबत ठेवलेले आहे, जेणेकरून मला दिवसांदिवस आधार होतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.
आणि आपले माऊली भेटलेले आहे बघू शकता समोर समोर ऊर्जा. हे थांब थांब माऊली थांब माऊली थांब माऊली तुझा पण घेतो घे माऊली थांब. माऊली बघा ड्रायफ्रुट्स खातात आहे चांगली ऊर्जेसाठी सगळेजण इथे. रामकृष्णारी रामकृष्ण डॉक्टर काका कसा वाटला दिवस चौथा घंटाला घाट आपण चाललो एक्सपिरियन्स कसा वाटला? पूर्ण धुकं पूर्ण होतं फोटो पण काढता येत नव्हते व्यवस्थित. पूर्ण नॅचरल हवेमध्ये होतं. तलावामध्ये स्वच्छ हवेत बसलेलो आहे तुम्ही आराम घेत आहे. रामकृष्णारी. आणि ड्रायफ्रुट्स बघू शकता ड्रायफ्रुट्स आपल्याकडे काही नाही का असं ठेवलंच पाहिजे जेणेकरून ऊर्जा येईल आपल्याला. हे हेल्दी फॅट्स आहे नट्स याने आपले हड्ड्या मजबूत होतात. रामकृष्णारी. परम पूज्य माता पिता पुऱ्या बाजार चालू आहे अंजू मावशीतर्फे. सर्व तालुक्यात फेमस आहे. हातात चव वेगळीच आहे. अशीच अन्नपूर्णा अशीच आपली चव महाराष्ट्रभर पसरू दे. रामकृष्ण आहे. माऊली काय खाते काय माऊली माऊली काय? शिरापुरी भाजी. शिरा आणि पुरी भाजी. माऊली शिरा पुरी भाजी थोडी खाऊया कॉफीसोबत आपल्या माऊलींसोबत. तर आपण पोचलेलो आहे खंडाला घाट आपण पार केलेला आहे. आता आयशा विल्लाच्या बाजूलाच आहे आपण. आता याच्यानंतर आपला प्रवास आहे मुक्कामावर आपल्या डोंगरी गल्ली तरुण मंडळाच्या चाळीमध्ये म्हणजे आपली घरवाडी घराची चाल. तिथे आपण जाणार तिथे आज आपलं मुक्काम करणार आणि नंतर आपल्या माऊलीचं दर्शन दाखवणार. आता थोडासा मी नाश्ता करतो जेणेकरून आपल्याला ऊर्जा येईल जेणेकरून आपल्याला चालायला गती येईल आणि तुम्हाला पण चांगले चांगले व्हिडिओ दाखवायला भेटतील. आणि तुम्ही आमचा व्हिडिओ एवढंपर्यंत तुम्ही बघितला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. टेम्पो थांबला योगायोग देवाच्या कृपेने माईक पण भेटलं. आता थोडं चांगलं दाखवायचा प्रयत्न करू आपण. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. चपाती भावनगरी आणि उसळ. उसळ आणि पुरी खायला या. पंढरी वही चलके जाते डोंगरी वही बोलाते.